Namaskar. Good evening to one and all. Respected Chairman of CDC and JCC, Advocate Neil Lelekar sir, and other members of CDC, Sri Ajit Palekar, Chairman of NMITD and JSKB, all office bearers of the Kirti College, in charge of self-finance courses, IQSC coordinator and members of IQSC committee, members of council cell, all heads of the department. Today's speaker, Dr. Nandini Deshmukh, and all the faculty members of junior college and degree college, and dear students. I, Dr. D.V. Pawar, welcome you all for this online webinar on goal setting and stress management. म्हणजेच ध्येय निश्चिती आणि ताणतणाव व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ आपण 2.5-3 महिने घरी आहोत आणि ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये कीर्ती महाविद्यालयाने एक इनिशिएटिव्ह घेऊन वीकली वेबिनार सिरीज असे आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. उमेद द रे ऑफ होप या शीर्षकाखाली आपण वेगळ्या रिसोर्स पर्सनना बोलवून आपल्याशी कसं कनेक्ट राहता येईल याचा विचार करत आहोत. जे पहिलं आपण वेबिनार घेतलं 24 मेला, त्यावेळी डॉक्टर हरीश शेट्टी यांनी सायकोलॉजिकल हेल्थ ड्युरिंग द लॉकडाऊन पिरियड यावरती आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर 31 मेला रविवारीच श्री अतुल वजे सर यांनी आंतरिक परिवर्तनातून स्वविकास आणि कौशल्य विकास या विषयावरती मार्गदर्शन केलं होतं. आज 7 जून डॉक्टर नंदिनी देशमुख या आपल्याच खरं एक्स फॅकल्टी आहेत कीर्ती महाविद्यालयाच्या आणि त्यांनी ध्येय निश्चिती आणि ताणतणाव व्यवस्थापन अशा विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गोल सेटिंग अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. ज्यावेळी आपण वावरत असतो किंवा आपण एक नक्की आपल्याला काय व्हायचं या दृष्टिकोनातून काहीतरी ध्येय निश्चिती आपली प्रत्येकाची असते की मला आयुष्यामध्ये नक्की काय करायचं आहे किंवा 5 वर्षानंतर मी कुठे असेल, 10 वर्षानंतर मी कुठे असेल आणि 15 वर्षानंतर काय असेल. म्हणजे शॉर्ट टर्म प्लॅनिंग किंवा लॉंग टर्म प्लॅनिंग हे नेहमीच आपण करत असतो. पण ही जी ध्येय निश्चिती आहे हे करत असताना मला वाटतं जर आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण केलं तर ते आपलं ध्येय नक्कीच साध्य होऊ शकतं. आणि त्यासाठी कशा रीतीनं आपल्याला ते ध्येय गाठता येईल, कशा रीतीनं माझा गोल साध्य करता येईल यासाठी मॅडम मार्गदर्शन करणारच आहेत. पण हे ताणतणाव करत असताना अनेक प्रकारचे आपल्याला ताणतणाव निर्माण होत असतात आणि मला वाटतं ताणतणाव हा प्रत्येकालाच असतो. जर आपण असं म्हटलं की कोण ताणतणाव शिवाय आहे का या जगामध्ये, तर मला वाटतं कुणीही दिसणार नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव दिसून येतात आणि हे ताणतणाव जर म्हटलं तर 2 प्रकारामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. एक तर सकारात्मक ताणतणाव आणि एक तर नकारात्मक. आणि जर आपल्याला यश मिळवायचं असेल, आपलं जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर मला वाटतं सकारात्मक ताणतणाव हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. याची अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ ज्यावेळी आपली एक्झाम असते, परीक्षा असते, तेव्हा आपण प्रत्येकजण अंडर टेन्शन असतो, अंडर प्रेशर असतो, ताणतणावामध्ये असतो आणि ताणतणाव असतो म्हणून आपण अभ्यास करत असतो. आणि जर अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे यश आपल्याला प्राप्त होतं आणि त्याप्रमाणे आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करत असतो. आजचं हे वेबिनार होतं याचं मी उदाहरण देऊ शकेल की आज हे यशस्वीपणे पार पाडावं म्हणून कालपासून आम्ही सुद्धा खरं ताणतणावामध्ये होतो. त्यासाठी आम्ही डेमो लेक्चर घेतलं, रिहर्सल केली, का तर हे व्यवस्थित व्हावं. त्याच्यामागची भूमिका मित्रांनो एवढीच असते. आणि म्हणून एक सकारात्मक आणि आपले ॲडव्होकेट नील लेलेकर हे नेहमी म्हणतात की प्रत्येकाला ताणतणाव पाहिजे, त्याशिवाय कामं होणार नाही, तुमची प्रगती होणार नाही, तुम्ही स्वतःसाठी काही करू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येकजण हा ताणतणावाखाली असतोच. पण ज्यावेळी नकारात्मक ताणतणाव असतात मित्रांनो, तेव्हा नकारात्मक ताणतणाव मात्र हे धोक्याचं असू शकतं. आणि म्हणून त्याचं समूळ उच्चाटन करण्याची व त्यासाठी भावभावनांचे योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. आणि अशावेळी आपल्याला अशा रिसोर्स पर्सनची किंवा व्यक्तींची गरज भासते. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पाहतोय आपण की अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना ह्या घडत आहेत आणि त्या घडण्यामागचं मला वाटतं ताणतणाव हे कारण असू शकतं. आपण दररोज टीव्हीला बातम्या पाहतोय, वेगवेगळ्या घटना नेहमी आपल्या डोळ्यासमोर येत असतात आणि ही त्याचीच मला वाटतं उदाहरणं सांगता येतील. आणि मग त्याचा परिणाम, या ताणतणावाचा परिणाम आपला परत शारीरिक आणि मानसिक मनावरती होत असतो. एक वेळ शारीरिक आजार बरा असतो असं म्हटलं तर वावगंच ठरणार नाहीये, पण मानसिक आजारावरती बऱ्याच वेळा उपचार मिळत नाहीये. आणि मग अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण कनेक्ट राहणं, कॉलेजमध्ये आपण प्रत्यक्ष येऊ शकत नाही, परंतु जरी आपण घरी असलो तरी घरी राहत असलो तरी आपल्या शिक्षकांशी, आपल्या मित्रांशी कनेक्ट राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने असं एक आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या विषयावरती आपण वेबिनार ऑर्गनाईज करत असतो. आज आपल्या नंदिनी देशमुख ह्या खरोखरच त्याची ओळख करून द्यायचं म्हणलं तर 30 मिनिटं सहज जातील, पण इतका वेळ त्यासाठी घेणार नाही, कारण त्यांनाही ते आवडणार नाहीये. कारण नंदिनी देशमुखांनी आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे कल्पना आहे. तर मी जास्त वेळ न घेता मिनल मॅडमला मी विनंती करेल की मिनल मॅडमनी नंदिनी देशमुख मॅडमचा थोडक्यात परिचय करून द्यावं. ओव्हर टू मिनल. थँक्यू.
Thank you, Pawar sir. Good evening to all teachers and dear students attending today's webinar on goal setting and stress management. I'm very happy to introduce today's speaker, Dr. Nandini Deshmukh Madam. कीर्ती महाविद्यालयात प्राणीशास्त्र म्हणजेच झुऑलॉजी विभागात देशमुख मॅडमनी 30 वर्ष प्राध्यापक आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून काम केलं. She is a recognized scholar in her discipline with more than 30 research papers and about 75 articles relating popular science. But other than her academic excellence, what astonishes me the most is her commitment to her students. For many students whom she has taught in her academic career, she has been friend, philosopher and guide. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि करिअरमध्ये हर तऱ्हेने मदत करणं, त्यांना सकारात्मक ऊर्जा देणं, बाहेरगावच्या किंवा परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी राहण्याची सोय करून त्यांच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष देणं, अशा कित्येक गोष्टी देशमुख मॅडमनी अगदी सहजपणे केल्या आहेत. शी हॅज डन postgraduate diploma in counseling and guidance and also postgraduate diploma in education management. देशमुख मॅडमचं पर्यावरणाचं प्रेम सर्वश्रुत आहेच. त्यांनी इको पर्सोना नावाची NGO सुरू केली आहे. याद्वारे पर्यावरण विषयक जागृती निर्माण केली जाते. थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली या उक्तीला प्रमाण मानत त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून सक्रियपणे काम सुरू केलंय. मात्र जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक काम करणाऱ्या क्लायमेट रियालिटी या अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांनी सुरू केलेल्या संस्थेतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शी इज रेकग्नाइज्ड ॲज क्लायमेट लीडर अँड शी इंटरॅक्ट्स विथ लीडर्स अँड व्हॉलेंटियर्स अक्रॉस द ग्लोब फॉर द कॉज ऑफ प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. देशमुख मॅडम, thank you so much for accepting our invitation. I request you to kindly begin with your talk. Thank you. Thank you, Minal. Thank you, Sima Madam आणि Principal पवार. सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार मानते की I got this chance to interact with my beloved students of Kirti College, students who have changed me a lot. And विद्यार्थ्यांना शिक्षक दीपस्तंभ असतो, पण माझे अनेक दीपस्तंभ कीर्तीमध्ये मला मिळाले होते. Today's topic is goal setting and stress management. Why I have chosen these two topics? Because each one of us is totally confused when we are young, because we do not know exactly what is our goal, what are we going to do. We are so much confused that many times we are not able to think like what exactly I am going to do. माझ्याकडे एक काउन्सिलिंगला मुलगा आला होता आणि खूप हुशार होता, म्हणजे 90% वर मार्क वगैरे, आणि तो कन्फ्युज्ड होता आणि त्या कुठच्या तरी क्लासला जात होता आणि त्यांच्या वीकली टेस्टमध्ये त्याला कमी मार्क मिळायचे. बरं, या क्लासमध्ये ते मार्क बोर्डावर लावले जायचे, त्यामुळे ह्याला ते खूप इन्सल्टिंग वाटत होतं. त्याचं कुठेतरी सेल्फ एस्टीम त्यामुळे डॅमेज होत होतं. त्याला मी विचारलं, तुला काय करायचंय? तो म्हणाला, कसंही करून मला IITत जायचंय. म्हटलं, कशासाठी IITत जायचंय? तर तो म्हणाला की आय वॉन्ट टू गो टू न्यूयॉर्क आणि मॅनहॅटन मध्ये फ्लॅट घ्यायचंय आणि ते मी फक्त IITत गेल्यावर होणार आहे. म्हणजे हे असं काहीतरी कन्फ्युजन मधलं गोल, आणि त्याला मुळात त्या ठिकाणी ती गणित किंवा या गोष्टी जमतच नव्हत्या. तर असं असताना एकदम तू अशा प्रकारचं काहीतरी गोल सेट करणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात हे बघताना सर्वांगीण विचार करावा लागतो. आणि म्हणून तरुणपणी गोल सेटिंग ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि ज्यावेळेला आपण गोल सेटिंग किंवा ध्येय निश्चिती करतो, तेव्हा त्याच्यासोबतच आपल्याला खूप ताणतणाव येतो, आणि हा तणाव किंवा हा ताण आणि हा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा, या दोन बाबतीत मी तुम्हाला थोडीशी मदत करणार आहे आज. गोल सेटिंग करताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट वन, व्हॉट यू वॉन्ट टू बी डुईंग इन 5 years टाइम. म्हणजे हे कुठल्याही वयाच्या व्यक्तीला, आज तुम्ही 16 ते 20 या वयोगटात असाल किंवा फार तर 22 पर्यंत, पण मला वाटतं माझ्यासारख्या म्हातारीला सुद्धा मी पुढच्या 5 वर्षांनी काय करणार आहे याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. अँड ऑलवेज थिंक 5 years अहेड फ्रॉम नाव. म्हणजे काय होतं की आपण त्या पद्धतीत आपलं गोल सेट करायला लागतो. सेकंडली, इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू नीड टू सेट गोल्स. मला एक अतिशय आवडता शब्द आहे, म्हणजे प्रवाहपतीत ओंडका, की एखादा ओंडका पाण्याच्या प्रवाहात पडलेला असतो, तो कुठल्या तरी वॉटर करंटनी कुठल्या तरी किनाऱ्याला जातो आणि अडकतो. असं लाईफ बरेचशी मुलं स्वतःच्या बाबतीत करून घेतात. अब एक वो देखा है अभी तक, जाने दो क्या होना है बाद में देखेंगे, अशा टाईप मी त्यांना प्रवाहपतीत ओंडके म्हणते. आयुष्यात असं असता कामा नये.
because then you remain just an ordinary person, not exceeding in whatever that you choose in your life as your career. So you have to set goals right in the beginning of your life. Without any particular goal, you can't have focus and direction. त्यामुळे तुम्हाला गोल नसेल तर आयुष्यात फोकसच येत नाही. आणि म्हणून तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा कंट्रोल तुम्ही घेतला पाहिजे. And hence the third and fourth point here is, without goal you lack focus and direction. Take control of your own life's direction. आता when you think of accomplishing your goals, you need to know how to set them. You can't simply say I want and expect it to happen. For example, when you are deciding your goal, your parents, your teachers, or your elder brothers, sisters, or relatives, or neighbors, or somebody keeps on giving you input. तुम्ही म्हणाल की मला आर्ट्सला जायचंय, तर तुम्हाला कोणतरी सांगतं नाही आर्ट्सला नको जाऊ, तिथे तुला जाऊन काय पुढे करिअर करता येणार नाही, यू गो फॉर सायन्स. अँड you listen to that person and go for science, and you are not at all happy with mathematics or physics or whatever, and then you are utter failure. So first you should know that what you want and how these goals can be accomplished. There is a difference between dream and goal. स्वप्न सगळेच बघतात, तुम्ही पण अनेक स्वप्न बघत असाल, पण या स्वप्नांच्यात आणि गोलमध्ये फरक आहे. आणि हा फरक नक्की काय आहे, तर स्वप्न जी आहेत ती तुम्हाला फक्त विचार करायला लावतात. त्याच्यासाठी तुम्ही घाम गाळत नाही, त्याच्यासाठी तुम्ही पैसा खर्च करत नाही, त्याच्यासाठी तुम्ही तुमची एनर्जी लावत नाही, तुम्ही फक्त स्वप्नात राहता. आणि मग त्याच्यामुळे जी तुम्ही स्वप्न बघता ती स्वप्न फक्त झोपेत बघता, सकाळी उठल्यानंतर ती विसरून जाता. गोलचं तसं नाही आहे. गोल यू हॅव टू रिमेंबर एव्हरी मिनिट what you are going to do ahead, what you are going to achieve in 5 years time. Dreams are free, goals have cost. Now dreams, anybody can dream anything. मी समजा स्वप्नात विचार केला की मी आज भारताची पंतप्रधान झाले, सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं की ते सगळं स्वप्न होतं. पण गोल असेल माझं पंतप्रधान होण्याचं, तर त्याच्यासाठी मला आधी राजकारणात गेलं पाहिजे, मग कुठला तरी पक्ष जॉईन केला पाहिजे, मग मला राजकारण समजलं पाहिजे. आय हॅव टू लर्न एव्हरीथिंग. आय हॅव टू लर्न इंडियन कॉन्स्टिट्यूशन, अँड आय वॉज व्हेरी बॅड ॲट सिविक्स. So I understand that that is not the path for me, so I can never become Prime Minister of India. So goals, they always produce results, but dreams, they don't produce any results. So that's a major difference between dreams and goals. Now before you set up a goal, you should have some qualities in you. आणि तुमच्या प्रत्येकाच्या त्या क्वालिटीज असतात, पण आपण त्या विसरलेलो असतो किंवा रोजच्या जगण्याच्या रेट्यात या क्वालिटीजचा आपल्याला संबंधच येत नाही. अगदी पहिलं म्हणजे सेल्फ अवेअरनेस. आपण आपल्याला जाणून घेतलं आहे का? अध्यात्म हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आता अध्यात्म म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की आता या काय आपल्याला संत आणि हे सगळं सांगणार काय वाङ्मय, संत वाङ्मय आणि काय देवदेव उपास तपास, किंवा एखादा कोणतरी असं सगळं देवाचं सोवळं ओवळं करत असेल त्याला म्हणतात तो आध्यात्मिक आहे. तर असं नाहीये. अध्यात्म म्हणजे अध्य आत्म, स्वतःचा अभ्यास करणं आणि स्वतः मी काय आहे ह्या अवेअरनेसचा अंदाज आल्यानंतर आपल्या बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात साध्या आणि सोप्या व्हायला लागतात. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज सेल्फ अवेअरनेस. आता हा सेल्फ अवेअरनेस कसा आणायचा, की कोणी तुम्हाला दुसऱ्याला विचारणार की माझ्यात काय आहे, तर तुम्हाला कधीही योग्य डेटा मिळणार नाही, अगदी इन्क्लुडिंग फ्रॉम युअर पेरेंट्स. For self-awareness, you have to close your eyes, sit in one corner of the house and just think what you are. आता ह्याच्यात थिंक कसं करायचं, तर जस्ट थिंक. तुम्हाला कुठची गोष्ट करायला खूप आवडते, कुठची गोष्ट करायला अजिबात आवडत नाही, तुम्हाला कसली पॅशन आहे, नंतर तुम्हाला कोणत्या नीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही श्रीमंत घरात जन्मला आहात की एखाद्या गरीब घरात जन्मलात, तर तुमची नीड अशी आहे की तुम्हाला लवकर नोकरीला लागावंच लागेल. किंवा तुमच्यात काही स्पेशल ॲबिलिटीज आहेत का, तुमच्यात काही स्पेशल टॅलेंट्स आहेत का. समजा तुम्ही उत्कृष्ट गात असाल, तुम्हाला सुरांचं ज्ञान उपजतच आलेलं आहे, तर तुम्हाला त्या बाबतीत कदाचित करिअर करता येईल सिंगर म्हणून. किंवा उत्कृष्ट स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आपण आहोत का. सो दिस सेल्फ अवेअरनेस विल कम इन यू इफ यू थिंक about your own self.
डोंट आस्क एनीबडी ए मला हे जमेल का ग असं कोणालाही विचारू नका. यू हॅव टू थिंक अबाउट युअर ओन सेल्फ. सेकंडली, self regulation. You should be having some discipline in you so that you can regulate your own self. मी मगाशी म्हटलं की प्रवाह पतीत ओंडका व्हायचं नाहीये. You have to choose your own direction, so you should have a quality of regulating yourself. सकाळी 7:20चं लेक्चर माझ्या वेळेला असायचं, कीर्तीमध्ये हल्ली माहित नाही कितीला असतं. तर 7:20चं लेक्चर मला अटेंड करायचंय, तर मी घरी 5:30चा गजर लावलाच पाहिजे, मी उठलंच पाहिजे आणि मॅडम वर्गात यायच्या 5 मिनिटं अगोदर मी गेलं पाहिजे, हे असं आतून वाटणं हे महत्वाचं आहे. पण तसं आपल्याला नाही वाटत. आपल्याला वाटतं जाऊन दे ना, कशाला उठा, जरा झोपूया छान पांघरून घेऊन, कशाला जा. असं ज्यावेळेला तुम्ही विचार करता तेव्हा समोरचा शिक्षक जो तळमळीने काहीतरी शिकवणार आहे ते तुमचं मिस आउट होतं. तिसरा मुद्दा आहे मोटिवेशन. तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी मोटिवेशन असलं पाहिजे. तुम्ही लोक मला कधीतरी मोटिवेट करतील म्हणून वाट बघत राहायचं नाहीये. जांभळाच्या झाडाखाली तोंड आवासून उघडं करून बसलात आणि म्हटलात की माझ्या तोंडात जांभूळ पडेल आणि मग मला जांभूळ मिळेल, तर असं नाहीये. बऱ्याच घरांच्या मध्ये बरेच पेरेंट्स मुलांना कधीही मोटिवेट करत नाहीत. आपल्याकडे विशेषतः मराठी फॅमिलीज मध्ये दुसऱ्याचं कौतुक करणं हे कधी केलंच जात नाही आणि त्यामुळे माणसं कौतुकाची भुकेली राहतात. मोटिवेशन जरी दुसरं कोणी करत नसेल तरी स्वतःला सेल्फ मोटिवेशन आलं पाहिजे. अरे वा, आज मी हे केलं, छान, शाब्बास म्हणून स्वतःच स्वतःला शाब्बासकी दिली पाहिजे. स्वतःला एक कॅडबरी घेऊन द्या, स्वतःला काहीतरी चांगलं केल्याबद्दल स्वतःला मोटिवेट करा. सो यू शुड बी सेल्फ मोटिवेटेड टू डू समथिंग विच विल ब्रिंग चेंज इन यू. नेक्स्ट, यू शुड हॅव एम्पथी. एम्पथी आणि सिम्पथी याच्यात फरक आहे. सिम्पथी म्हणजे समजा रस्त्यामध्ये एखाद्या कुत्र्याला कोणतरी दगड मारतोय, तर तुम्हाला दया आली आणि त्या माणसाला तुम्ही सांगितलं अरे त्याला तू दगड मारू नको. दॅट वुड बी जस्ट सिम्पथी. बट एम्पथी इज समथिंग विच यू आर शेअरिंग द फीलिंग्स ऑफ अपोजिट पर्सन विथ यू. अँड when you have this empathetic attitude towards others, life becomes better for you. प्रत्यक्षात एम्पथी असणारी लोक फार कमी असतात, त्यामुळे दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना त्याचे गॉसिप केलं जातं. 4 लोक बसली एकत्र की 5व्याच्या बद्दल गॉसिपिंग होतं, पण त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला त्यातनं बाहेर कसं काढता येईल असा जो विचार करतो, दॅट इज एम्पथी. आणि पुढचा मुद्दा आहे सोशल स्किल्स. सोशल स्किल्स या खूप महत्वाच्या आहेत आणि तुमच्या जनरेशनला तर या खूप महत्वाच्या असणार आहेत. मला तर वाटतं काही करिक्युलम मध्ये सॉफ्ट स्किल्स सुद्धा त्यांनी घातलेले आहेत. तर सोशल स्किलमध्ये तुम्ही कसे वागता, कसे बोलता, कसे तुमची भाषा कशी आहे, या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आपली कीर्तीची जी मुलं आहेत ती सोशल स्किलमध्ये थोडी मागे पडतात. त्यामुळे जर तुम्ही इतर कॉलेजेसमध्ये गेलात तर आपली मुलं बुजरी राहतात. का तर आपल्या भाषेवरती प्रभुत्व नाही. वी आर नॉट एबल टू स्पीक व्हेरी नाईस इलॉक्वेंट इंग्लिश. बरं, मराठी तरी चांगलं बोलता आलं पाहिजे तर नाही, आम्ही प्रत्येक वाक्याची सुरुवात अ ब क ड ई शब्द वापरून करतो आणि ते सगळं चुकीचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये सुधारणा करणं हे गोल सेटिंगचं पहिलं कर्तव्य आहे आणि ह्या 5 गोष्टीत तुम्ही क्वालिटीज निर्माण केल्यात तर गोल सेट व्हायला लागतो. Now there are 5 golden rules for goal setting. Number 1, set goals that motivate you. Say for example, माझ्या वयाच्या 16व्या किंवा 17व्या वर्षी जर मी गोल सेट केला असता की मी बँकेची मोठी ऑफिसर होणार आहे किंवा सारस्वत बँकची चेअरमन होणार आहे, तर आयुष्यात ते जमलं नसतं. बिकॉज इट नेव्हर मोटिवेटेड मी. नंबर्स नेव्हर मोटिवेटेड मी. I never knew also what salary I was getting. I never knew what was my basic pay. Numbers are very bad at me. So I can't choose a goal which will not motivate me at all. So what is that which motivates you? म्हणून इथे मगाचा जो मुद्दा होता सेल्फ अवेअरनेसचा तो येतो महत्वाचा, की यू सेट अप अ गोल विच विल मोटिवेट यू. तुम्ही डोळे बंद करून 5 वर्षांनी तुम्ही कुठल्या क्षेत्रात असणार आहात, तुमच्यात कोणत्या ॲबिलिटीज आहेत, आणि त्यावेळेला तुमच्या मनातला एक आतला आवाज आपल्याला असं सांगेल यू आर नॉट गुड ॲट एनिथिंग. काही जमणार नाही मला, काही हे होणार नाही. ह्याचं कारण आपले पालक आणि शिक्षक. दुर्दैवाने शाळेत जे शिक्षक मिळाले असतात तो मोठा लक फॅक्टर असतो. शाळेतले काही शिक्षक म्हणतात गाढवा तुला काही अक्कल नाही, कधीच काही होणार नाही. असं झाल्यामुळे आपण आपल्याबद्दल एक जी
फ्रेम ऑफ रेफरन्स करतो तिथेच कुठेतरी चुकीची असते. सो हिअर you have to set up goals which will motivate you. So for that purpose you have to have self awareness about what you are good at. माझ्या एक लक्षात आलं की मला फक्त चांगलं शिकवता येतं आणि चांगलं लिहिता येतं, याच्या पलीकडे मला काहीही येत नाही हे माझ्या लक्षात आलं. सो आय हॅव टू चूज दॅट करियर. ओके, सो सिमिलरली यू मस्ट बी नोईंग what you are good at and what goal, if you choose, will motivate you to work hard towards it. Secondly, set SMART goals. We are going to go into the details of this. What are SMART goals? Now, SMART is an acronym. SMART are 5 different qualities of the goals. Third important point is whenever you set goals, write it down. तुमची पिढी लिहितच नाही, ह्याच्यावर तुम्ही टाईप करत असाल, व्हॉट्सअपवर टाईप करा किंवा आता नोट म्हणून तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यात कॉपी करून ठेवा काय गोल्स तुमचे आहेत. कारण लिहिण्याला महत्व आहे. लिहिल्यानंतर काय होईल, तुम्ही रोज ते बघाल, 8 दिवसांनी बघाल, 1 महिन्यानी बघाल, वर्षांनी बघाल आणि मग तुमच्या लक्षात येईल मी काय केलंय माझ्या गोलसाठी. आणि म्हणून गोल्स आहेत त्या लिखित स्वरूपात ठेवले पाहिजे. चौथा जो आहे तो मेक ऍक्शन प्लॅन. कसे कसे गोल्स आपल्याला पुरे करायचे त्याचा ऍक्शन प्लॅन अँड स्टिक विथ इट व्हॉट एव्हर दॅट गोल्स यू आर टेकिंग. पहिला जो मुद्दा आहे की सेट गोल्स दॅट रिलेट टू हाय प्रायोरिटीज इन युअर लाईफ. मोटिवेशन इज की टू अचीविंग गोल्स. नाउ व्हॉट आर हाय प्रायोरिटीज इन युअर लाईफ. आता आपण एक साधं गोल घेऊया उदाहरण देण्यासाठी की तुम्हाला आता करिअर तुमचं पुढे काय करायचंय. तुम्ही आता FY ला आहात, SY ला आहात किंवा 11वी 12वीत आहात आणि त्या करिअरसाठी तुम्ही काय विचार करताय हा गोल न घेता एक साधा छोटा गोल घेऊया. तो म्हणजे बारीक व्हायचंय. सगळ्या मुलींना हल्ली टॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड काड्या मोड्यांचा घोडा फिगर हवी असते कारण त्या सिनेमातल्या नट्या तशा असतात. प्रत्यक्षात अशी फिगर असलं तर जगणं कठीण आहे कारण साधं तुम्ही ट्रेन किंवा बसने जाता तेव्हा तुम्हाला अंगात स्ट्रेंथ पाहिजे. पण बारीक होणं हा एक समजा गोल आहे आणि ते हाय प्रायोरिटी आहे समजा तुमच्या आयुष्यातली. तर हे होण्यासाठी मी बारीक होणार आहे नुसतं बोलून चालणार नाही, तर त्यासाठी मोटिवेशन असलं पाहिजे. सो यू स्टार्ट एक्सरसाइजिंग, यू स्टार्ट कंट्रोलिंग युअर डाएट, यू स्टार्ट डुईंग सम योगा और प्राणायाम और व्हॉटेवर. आणि तुम्ही मोटिवेट झालात कारण युअर हाय प्रायोरिटी इज यू हॅव टू लूज वेट. आता हे कशासाठी हा प्रश्न उत्पन्न होतो. बारीक कशासाठी व्हायचंय, चांगलं दिसायला की हेल्थ चांगली ठेवायची आहे का सिनेमात जायचंय. तर मी हे का करतोय ह्याचा सुद्धा आपल्याला अंदाज आला पाहिजे तर तुमचं ते गोल त्या ठिकाणी सेट होतं. स्मार्ट गोल्स जे म्हटलं दुसरा मुद्दा. तर स्मार्ट इज स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइमली. स्पेसिफिक गोल्स state exactly what you want to accomplish. एक्झॅक्ट गोल जे असतं, तुम्ही कधीतरी ह्याच्यावर खेळला असाल ते आपण काय म्हणतो ते मी विसरले शब्द, की गोल ते असतं आणि आपण ॲरो टाकतो आणि तो बरोबर स्पेसिफिक त्या ठिकाणी लागला पाहिजे. तर तितक्या स्पेसिफिकली तुमचं गोल असलं पाहिजे. समजा तुम्ही सायन्स चूज केलेत, मग तुमचा गोल असतो पहिला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं. ते आपल्याला नाही जमलं, नीटला अभ्यास केला नाही किंवा काय कुठले IITG ला केला नाही, मग तुम्ही BSc ला येता. BSc ला आलात, FY BSc ला, की एक डिप्रेशन आलेलं असतं कारण जायचं होतं इंजिनिअरिंगला मेडिसिनला आणि मग गेलोच नाही, मग तिथेच पडलो असं विचार करतात आणि मग त्यांना ते गोल सापडत नाही. तुम्हाला इथे तुमच्याच कॉलेजमधल्या एका मुलाची उदाहरण देते. स्पेसिफिक गोल त्यांनी कसं निवडलं. वर्धन पाटणकर म्हणून मुलगा होता. मला एवढा अभिमान वाटतो त्या मुलाचा की आज तो बँगलोरमध्येच एका मोठ्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर झालाय आणि मोठा पण नाहीये, वयाने 30-35चाच मुलगा आहे. तर हा मुलगा तुमच्यासारखाच कीर्तीमधला, खूप हाय पर्सेंटेज पण त्याला मिळायचं नाही BSc ला, असा हायर सेकंड क्लासचा होता. पण ही वॉज व्हेरी गुड ॲट स्विमिंग आणि तो कीर्तीच्या वॉटर पोलो टीम मध्ये पण होता, चॅम्पियन होता स्विमिंगचा. आणि ज्यावेळेला गोव्याला ते एक्सकर्शनला गेले होते तेव्हा तिकडे NIO ला व्हिजिट दिली आणि त्यांनी त्या क्षणी गोल त्याचा ठरवला की आय हॅव टू डू समथिंग विच इज रिलेटेड विथ स्विमिंग अँड झुऑलॉजी. सो दिस वॉज अ स्पेसिफिक गोल.
आणि मग त्यांनी गोवा युनिव्हर्सिटीतच MSc ला ऍडमिशन घेतली पुढे. त्याच्या नशिबाने त्याच वेळेला एक काहीतरी स्कीम आली ऑस्ट्रेलियात जाऊन स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग घ्यायचं, and he was selected for that because he was a very good swimmer. This boy went to Australia, took that particular training, came back, and for his PhD he worked on marine mammals. For that he went to Nicobar Islands, where no human is allowed to go, but he went to Nicobar Islands, and there he used to swim along with dolphins, dugong, and other marine mammals. He was known internationally because of his ability, and त्यांनी सुंदर videos केले. Many a times he brought it home also to show me these videos, because he used to swim with the marine mammals. At the same time, he was also working on zoological aspects of these marine mammals, and that boy flourished so well that he got very good scholarship of French government, and today he is a director of one institute in Bangalore. So this was a specific goal. He was exactly clear about what he wanted to accomplish. So zoology along with swimming. Second aspect was measurable goals. When you have goals, it should be measurable. That is, use smaller mini goals and measure your progress. मगाचं जे उदाहरण दिलं, वजन कमी करायचंय, तर तुमचं आठवड्यात 500 ग्रॅम जातंय की नाही, 2 आठवड्यात 1 किलो जातंय की नाही, you measure it. Similarly, if you want to say enter for medicine and you are in 12th standard and you have to go for medicine, then you start doing one chapter NEET. की या आठवड्याला मी नीटचे किती प्रश्न केले, like that. Or if you are in say BMM and I'm not aware of exactly what is there, but say you are entering into journalism, so start writing good articles. Measure it, how much you are able to do it in particular time. Next, A is achievable. Achievable, the goal should be reasonably achievable. मगाशी मी म्हटलं की मला प्राईम मिनिस्टर व्हायचंय. It's an non-achievable goal for me, looking at my characters which I have, because I can never play politics. I have never understood anything about it. So whenever you make goals, use see that it is an achievable goal. मला ते साध्य करता येऊ शकणार आहे की नाही. पुन्हा इथे सेल्फ अवेअरनेस हाच महत्वाचा मुद्दा येतो. Next, it should be realistic goal. Whichever goal you take should be relevant to your life. Say for example, तुमच्यातला कोणीतरी वरळी कोळीवाड्यात राहत असेल, कोळी समाजातला मुलगा असेल. आता या मुलांनी समजा असं गोल घेतलं की उद्या जाऊन मी फिशरीमध्ये एक मोठा व्यापारी होणार आहे, किंवा आता बरेच ऑनलाईन पण प्लॅटफॉर्म सुरू झालेत आणि या लॉकडाऊनमुळे कोणीतरी बोंबिल नावाचं ऍप काढलंय म्हणून मला कानावर आलं मुंबईमध्ये. सो दिस इज अ गोल विच इज क्वाईट रिलेव्हंट टू दॅट बॉय. सो इन्स्टेड ऑफ आफ्टर डुईंग your BSc and entering into something which is non-relevant to your life, use something which is realistic, relevant to your life, and you can use your ancestral जे काही तुमच्या बोटी असतील, तुमचे पडाव असतील, ट्रॉलर असतील, तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी जे शिक्षण दिलं असेल ते तुम्ही छानपैकी वापरू शकता. And nothing bad in it. In fact, it would be a realistic goal. So your goal should be realistic. Then your goal should be timely. Give yourself time. मला बारीक व्हायचंय, मी कधीतरी बारीक होईन 10 वर्षांनी. No, you have to think how many weeks. You have to enter for the medical examination. So you have to have time limit. So always in life, deadline is very important. Unless there are deadlines, you can't achieve any goal. Third aspect, what we saw, the golden rule, that we write down the goals which will make it real and tangible. आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर असतो आणि त्या रेफ्रिजरेटर लोक मॅग्नेट लावतात. या ठिकाणी तुमचे गोल्स रोजचे लावत जा. It's a very good place. Every time when you open refrigerator, you come to know the goals. When you write your goals, your parents also keep on reading these goals. अरे काय लिहिलंय ह्यानी, टिंगल करतील, ओरडतील, आई म्हणेल घाणेरडं दिसतं. पण this is beautiful thing. Whatever that you want to achieve, write it and put it
at the places in your home where you can see it. Always use the word will instead of would be like to. Okay. For example, given a example की एक गोल आहे की मला खर्च कमी करायचं, मला पैसे वाचवायचे, आय वॉन्ट टू रिड्यूस माय एक्सपेन्स. बाबा आई काय पॉकेट मनी देतात तो पुरत नाही, त्यामुळे आय एम गोइंग टू रिड्यूस माय एक्सपेन्स. सो युअर गोल विल बी आय विल रिड्यूस माय एक्सपेन्स. का युअर गोल वुड बी आय वुड लाईक to reduce my expense. You see the difference between the two sentences. So the first goal statement, when you say I will reduce my expense, it will show you that it is definitely going to happen. It gives you power. And when you say I would like to reduce expense or I might reduce expense, की तुम्हाला थोडंसं तिथे side track होतं. म्हणजे जमलं तर मी करेन, नाहीतर होऊन दे खर्च गर्लफ्रेंडला कॉफी पाजण्यात. So that is not the goal. My goal is reducing expense. So I will. Next, fourth point was to be focused. So when you get so focused on the outcome, you will forget to plan all other steps that are needed along the way. So when you write down individual steps or action plans जो तयार करतो आपण, and then crossing each one off as you complete it, it will realize that you are making progress towards your ultimate goal. Say for example, somebody from you want to do MBA. So what your action plan would start right from now. Start knowing where are MBA institutes, what are the subjects for MBA, what are you good at, how many MBAs actually enter into job market. नाही तर MBA होऊन मग तुम्ही MRच होणार असलात तर त्या MBA ला काय अर्थ आहे. So start doing action plan according to your goal. And this is especially important if your goal is big and demanding, or if it is long-term goal, then you have to have a proper action plan. So third point was writing down, and fourth point is making an action plan to get the goal. And the fifth point is goal setting is going to be ongoing activity. It is just not means to an end. Build in reminders to keep yourself on track. So think of reminding of what your goals are going to be. So make regular time slots available to review your goals. आणि हे जे सगळं आपण करतो ना, ते कोणाला तरी विश्वासात घेऊन, कोणाला तरी सांगून, त्यांचे सल्ले मसलत घेत करायची गरज नाही. You have to do it yourself. आपण जर आपली गोल्स पब्लिक केली आणि उद्या पुढे मागे ती आपल्याला अचीव करता नाही आली तर मग हसं होतं. त्यापेक्षा स्वतःला सेल्फ अवेअर करून जी गोल्स तयार होतात त्याच्यावरती त्या पद्धतीत काम करणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही आत्ता पण मे बी इन अ कन्फ्यूज स्टेट दॅट व्हॉट विल आय डू आफ्टर माय डिग्री. हा ज्यांना प्रश्न असेल. सो गेटिंग अ डिग्री अँड गेटिंग इट इन अ गुड वे, म्हणजे चांगला फर्स्ट क्लास वगैरे मिळवून would be your primary goal. But after you do degree, what your goal is going to be there on these 5 points, you can think of it. Like first decide, set a goal, then it should be smart goal. See that you are definitely fulfilling all those criteria. Third, write it down. Fourth, make an action plan. And fifth, now start working on it. You have to sweat, you have to perspire, you have to work, just not think. त्याच्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकता की नाही, this is most important, and therefore make sure that relevance, value and necessity remains always high, and then you achieve a goal. So goal setting is much more than simply saying you want something to happen. Nothing will automatically happen. You have to work for it. Unless you clearly define exactly what you want and understand why you want it in the first place. Okay, what you want and why you want. आता एक दुसरा अगदी साधा गोल आहे की मला चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे. What you want मध्ये I want to speak good English. Why you want? Because in job market tomorrow you will be at a better level if you are able to speak good English. So your odds of success are considerably reduced. So if these two questions are clearly defined, you start moving ahead towards your goal. And then by following all the 5 golden rules of goal setting, you can set goals with confidence and enjoy the satisfaction that comes along with what you have achieved, you set out to do.
So now, what will you decide to accomplish it today? आज हे आता 5:30ला माझं भाषण कीर्तन संपलं की त्यानंतर तुम्ही काय डिसाइड केलंय का? हा मुद्दा मला तुम्ही दिसतच नाही आहात, त्यामुळे मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुम्ही बोर झालायत का, तुम्हाला काय मज्जा वाटते का, काय वैताग आलाय, हे काही दिसत नाही. वर्गात शिकवत असताना समोरचे सुंदर चेहरे जे असतात ते खूप काही सांगून जातात आणि माझ्यासारख्या शिक्षकाला त्या चेहऱ्यांचं खूप आकर्षण असतं. पण इथे मला तुम्हाला दिसत नाही आहेत. पण तुम्ही आज घरी गेल्याला काय, तुम्ही घरातच आहात नाही का? मला पण काही समजतच नाही या कोविडमुळे, कारण मी सुद्धा माझं घर, माझं शहर सोडून आज जवळजवळ 6 महिने एका वेगळ्या शहरात अडकलेले आहे. पण आता हे संपल्यानंतर आता मी काय करणार आहे, काय अकम्प्लिश करणार आहे, छोटे छोटे गोल्स जे काय आहेत ते लिहून काढा. मग त्याच्यात अभ्यासासंबंधित असो किंवा आई वडिलांना मदत करण्याच्या संबंधित असो, मी जे गोल्स सांगते ते माझ्या थिंकिंगनी सांगते. तुमचे काहीतरी वेगळेच पण असू शकतील गोल्स अजून, नाहीतर तुम्ही म्हणाल आम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधला पण काहीतरी गोल, तर त्याही गोष्टी तुमच्या या वयामध्ये इम्पॉर्टंट असतात, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये त्या येणार आहेत. आता हे जर अकम्प्लिश करायसाठी असेल तर प्रथम आपल्यात पॉझिटिव्ह रिव्होल्युशन करणं आवश्यक आहे. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती, औद्योगिक क्रांती, फ्रेंच क्रांती, तशी आपलं पॉझिटिव्ह सकारात्मक क्रांती. आणि या सकारात्मक क्रांतीची प्रिन्सिपल्स आपल्या हातात आहेत. तुम्हाला माझा हात दिसतोय की नाही मला माहित नाही, कारण मला माझा हात दिसतोय पण मला माझ्या हाताची प्रतिमा कॉम्प्युटरमध्ये जाऊन दिसत नाहीये. आणि हे जे 5 प्रिन्सिपल्स आहेत, तर पहिला अंगठा जो आहे दॅट टीचेस यू टू बी इफेक्टिव्ह. सो इफेक्टिव्हनेस, प्रत्येक गोष्टीत इफेक्टिव्हनेस असणं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही काहीही करा, पोळ्या लाटत असलात तरी ती गोल पोळी योग्यपणे येणं, दॅट इज इफेक्टिव्हनेस. वर्गात शिकवत असाल, शिक्षक असाल, तर आदल्या रात्री तुम्ही अभ्यास केलाय की नाही, नोट्स काढल्यात की नाही, एक्स्ट्रा रेफरन्स काढलेत की नाही, मुलं मला काय प्रश्न विचारतील याचा अभ्यास केलात का, हे शिक्षकासाठी इफेक्टिव्हनेस आहे. नोट्स बनवून, स्वतः बनवून तुम्ही वर्गात नेताय का की कोणाच्या तरी नोट्स घेऊन त्या वापरताय, दॅट इज इफेक्टिव्हनेस. सेकंड इज कन्स्ट्रक्टिव्ह. दिस इज the finger which always points to the direction. तुम्ही दुसऱ्याकडे नेहमी करताना हे बोट वापरता. So this finger tells you all the constructive statements. So whatever that you are going to achieve with you and with others, this finger represents. Third finger, which is the longest finger, represents respect to everyone, each one. तुम्हाला जर प्रत्येक सजीवाबद्दल रिस्पेक्ट असेल, सजीवाबद्दल म्हटलं म्हणजे अगदी कुत्रा, मांजर, व्हायरस, बॅक्टेरिया आणि आई, बाबा, शेजारी, पाजारी, काका, काकू, टीचर, पक्कवणारा टीचर सुद्धा, त्याच्याबद्दल सुद्धा रिस्पेक्ट असेल तर युअर लाईफ बिकम्स पॉझिटिव्हली रिव्होल्युशनाइज्ड. थर्ड इज अ स्मॉलर फिंगर विच टेल्स यू अबाउट सेल्फ इम्प्रूव्हमेंट. हे जर बोट महत्वाचं नाही आहे, कारण तुम्ही कुठल्याही ऍक्शन नाही, फक्त मला वाटतं देवाला गंध लावताना हे आपण बोट वापरतो. पण सेल्फ इम्प्रूव्हमेंट हे फिंगर जर वापरलं नाही तर विशेष काय अडत नाही, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इतर बोटांनी करता येतात, पण हे बोट कायम इतर बोटांच्या बरोबर जातं. सो दिस फिंगर डिनोट्स सेल्फ इम्प्रूव्हमेंट. अँड दिस इज द स्मॉलेस्ट फिंगर, दॅट इज अ कॉन्ट्रीब्युशन. व्हॉट कॉन्ट्रीब्युशन? कॉन्ट्रीब्युशन म्हणले की आपल्याला पैसेच आठवतात. कोणाची तरी पार्टी आहे, लग्न आहे, त्याला कॉन्ट्रीब्युशन काढा, चला 10,000 रुपये काढा. दॅट इज नॉट द कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ इथे असा आहे की व्हॉट यू आर कॉन्ट्रीब्युटिंग फॉर द सोसायटी, व्हॉट यू आर कॉन्ट्रीब्युटिंग फॉर द एन्व्हायरमेंट. म्हणजे साधा एक आंबा खाल्ल्यानंतर ती बी कचऱ्याच्या बालदीत न टाकता ती तुम्ही मातीत टाकली तर दॅट इज अ स्मॉल कॉन्ट्रीब्युशन. सो वेन यू आर हॅव्हिंग इफेक्टिव्हनेस, constructiveness, respect for the others, self-improvement and contribution, you become a strong, positive, revolutionized person. And these 5 principles are most important for goal setting. बारीक font आहे, तुम्हाला कदाचित दिसणार नाही, so I'll skip this slide. And then we go to the second part of today's lecture. When you think about goal, naturally along with goal, the stress would come.
आणि स्ट्रेस कुणाला नाहीये तर स्ट्रेस रिसर्च करणारा हॅन्स सायले त्यांनी काय म्हटलंय, द ओनली पर्सन विदाउट स्ट्रेस इज अ डेड पर्सन. म्हणजे मेल्यानंतर फक्त कुठलाही स्ट्रेस नसेल, बाकी प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी स्ट्रेस असतो. सो स्ट्रेस इज in your mind's and body's response or reaction to a real or imagined threat, event or change. आता इथे imagine threat is very important. बऱ्याचशा गोष्टी खऱ्या नसतातच, पण आपण इमॅजिन करतो आणि त्या इमॅजिन केलेल्या गोष्टीचा आधीच स्ट्रेस येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला जर्नल कंप्लीट करायचं असतं, ते झालेलं नसतं आणि उद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या देशमुख बाई आता बोंबळणार, हा आधीच स्ट्रेस घेतला की ते जे काम व्हायचं तेही होत नाही. सो दिस इज इमॅजिनरी थ्रेट. So the threat, event or change are commonly called as stressors. Now there are internal stressors and external stressors. Internal stressors are तुमचे विचार, your thoughts, beliefs and attitude. Again, do the self-awareness exercise and think what kind of internal stressors you have regarding thought, beliefs or attitude. For example, अमावस्येला मध्यरात्री 12 वाजता भूत येतो, हा जर बिलीफ असेल तर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला रात्री 12 वाजता भीती वाटायला लागेल आणि ती भीती इतकी मोठी वाढेल की तुमचं हार्ट धडधडायला लागेल, तुमचं ब्लड प्रेशर वाढेल, तुमचं रक्त सळसळून वाहायला लागेल, घाम फुटेल. प्रत्यक्षात अमावस्येला 12 वाजता कोणी येत नाही, फक्त 12 वाजतात आणि नंतर 12 वाजून 5 मिनिटं होतात. बट दॅट बिलीफ, maybe sometime in the childhood somebody must have told you some weird stories. कोकणात भूत असतात, मग ती हलणाऱ्या झाडातनं भूत, what not. So these beliefs make internal stress. And then there are external stressors like there's a loss or tragedy or a sudden change. For example, the COVID pandemic is an external stressor for all of us. Adolescent age, आता तुमच्या श्रोत्यांमध्ये जे आता 11वी-12वीत आहेत, you are in adolescent age. This is the worst phase of life, I would say, because in this phase your parents don't understand you. तुम्ही एवढे छोटे असतात तेव्हा तुम्हाला खूप सांभाळलेलं असतं, अगदी मानेखाली हात धरतील आणि सगळं सगळं करतील. पण या एज मध्ये खरी तुम्हाला गरज असते सांभाळण्याची, but that neither you want them to do all these things for you, neither they understand what kind of stress you are having, because there's a tremendous change in the body, in the context of physical, emotional, social, and on the top of it, unfortunately, 10वी आणि 12वी ह्या दोन भयान परीक्षा त्याच पिरियड मध्ये येतात आणि त्यामुळे बरीचशी मुलं जी अदरवाईज खूप चांगलं करू शकतात ती चांगलं करू शकत नाहीत because of these hormones. I know a boy who did BSc, he got first class. फर्स्ट क्लास झाल्यानंतर तो घरी आला आणि माझे पाय धरले. म्हटलं पाय कशाला धरतोस? तो म्हणाला मला 12वीला 4ही विषयात 35 मार्क होते आणि मी फर्स्ट क्लास कसा आला मला? म्हटलं चांगलं आहे ना. म्हणे माझ्यात एवढा बदल कसा झाला? म्हटलं तू बदल केलास. टुडे ही इज ऑन अ व्हेरी गुड जॉब इन सुरत. ही इज इन fishery sector and is doing wonderfully well. He is married, has got a kid and everything perfectly fine. So, but in adolescent age something goes wrong, so that causes a lot of stress in all. Remember this mathematical equation, Seema madam would throw better light on it, that stress occurs when pressure is greater than resource. What kind of resource you have and how much pressures you have decides your pressure. उदाहरणार्थ वर्षभर अभ्यास केलेला नाही, सो युअर रिसोर्स इज 0. वर्षभर लेक्चरला दांड्या मारल्यात, कॅन्टीन मध्ये बसलाय, 0. समुद्रावर फिरलायत, वर्गात गेला नाहीत, रिसोर्स इज 0. अँड देन प्रेशर सडनली कम्स अप व्हेन युअर एक्झाम टाइमटेबल इज पुट इन, सो युअर स्ट्रेस लेवल बिकम्स व्हेरी हाय. आणि मग अशा वेळेला काय करावं कळत नाही. अँड अंडर द स्ट्रेस देन यू आर नॉट एबल टू स्टडी ऑल्सो. मग तुम्ही काय करता, ह्याच्याकडनं नोट्स माग, त्याच्याकडनं नोट्स माग, मग अभ्यास करायचं नाही, मग कॉपी मारायची, अमकं करायचं. अँड कॉपी करणं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दे आर युजलेस, बिकॉज कॉपी करून तुम्ही सहज सुपरवायझरला पण फसवू शकता, पण तुम्ही स्वतःला फसवता. कॉपी करून जो माणूस पास होतो
त्याला आयुष्यात पुढे ते नॉलेज कुठेही अप्लाय करता येत नाही. सो इट्स अ ग्रेट defeat. So remember this equation, never allow your pressure to go much high, then your stress levels would rise. Now when you are in college, what kind of challenges you have? Are they really the best years of your life? There are a lot of expectations from your parents largely, आणि पेरेंट्सनी मुलांकडनं एक्सपेक्ट करावं की नाही हा प्रश्न पण महत्वाचा आहे, कारण ते तुमच्यासाठी खर्च करत असतात. तुम्ही अमेरिकेतला मूल असाल तर 18 वर्षी ते एक लाथ मारतात, हाकलवतात, घराच्या बाहेर पडा, पैसे कमवा, राहा, घराचं भाडं भरा, घर आवरा, पगार कमवा आणि मग काय शिक्षण करायचं ते करा. हे कल्चर आपल्याकडे नाही. आपल्याकडे मूल 50 वर्षाचं झालं तरी आई त्याच्यासाठी काहीतरी करत असते. सो you have to also reciprocate in some way or the other to your parents, especially if they are doing something for you, if they are affectionate for you. तुम्ही त्यांना वेठीस धरू शकत नाही always, because they are doing lot of favors to you. मला माहिती आहे रागारागात आल्यानंतर तुम्ही मुलं म्हणतात मला जन्माला घालायला मी नव्हतं सांगितलं, like that. This kind of dialogues which take place in house breaks everything, and this will create a lot of problem, and you are talking because of your adolescent excessive hormones secreted in the body. So even positive changes are very stressful. Then you are under academic demands when you come to the college. शाळेमध्ये कसं तुम्ही एकाच बाकावर बसलेलं असता, बाई ह्या बाई येतात, त्या बाई येतात, तो टीचर येतो जातो. Here you have freedom. अटेंड करा नाही तर बाहेर फिरा, कोण काय विचारत नाही असं वाटतं तुम्हाला. मला माहित नाही तुमचे टीचर कसे आहेत. So there is unstructured time, there is decreased adult availability. Teacher may not be there. In school you have teachers somewhere or the other. Also आई तुमचा अभ्यास बघत होती, बाबा तुमचं प्रगती पुस्तक पाहत होते. आता कशाचं काही नाहीये सध्या. So you are being on your own in new environment, and also there are changing relations with your family. All these are very much stressful period for you. And then there are choices, like somebody may get hooked on to alcohol and drugs. आणि हे सध्या मीडिया मध्ये आणि काय त्या नेटफ्लिक्स आणि काय काय ते सध्या चॅनल जे चालले असतात, काय हॉटस्टार, आणि त्याच्यात जे तुम्ही सगळं बघता. रिमेंबर दिस इज फक्त बघण्यापुरतं बघा, एक्सपेरिमेंटेशन्स करू नका, बिकॉज वेन यू डू एक्सपेरिमेंटेशन्स इन दिस देअर रिपरकेशन्स आर व्हेरी बॅड. तुमचा जो प्रवाहपतीत ओंडका तिकडेच बुडून जाईल. If you have goal in life, you will stay away from all these things. Also, the sex identity, values and practices are important choices. Because of high level of testosterone and estrogen, you become attracted towards opposite sex. You fall in love. You have affairs. You have girlfriend and boyfriend. This is all humbug and bogus. हे सगळं करायचं असेल तर 25च्या नंतर करा, कारण तोपर्यंत hormonal levels stable होतात. And that will not create more stress in you. We call it as crush. They have crush, but a crush will crush your goals. So never enter into any of these things. Also, what kind of food you are eating? आईने कोबीची भाजी आणि चपाती केली की खावंसं वाटत नाही. You want McDonald's burger, but that's bad. And luckily, because of COVID, I think everybody is having now home food. You should have proper sleep. निष्कारण जागरण करायची सिनेमा बघत, that's a wrong thing. So balance between academic and extracurricular activities is most important choice. And then another stressor is your professors. If your professor is good, going to not cause you trouble, then you are fine. You are like friend to him or her. But if professors are unduly strict or in their own mindset, then this will become a great stressor for you all. When you do the skills of stress management, you have to follow all these important life management skills in order to be successful, good personality. So they are stress management, time management, information management, financial management, personal health management and crisis management. आणि या सगळ्या गोष्टी
महत्वाच्या आहेत. आता तुमची पिढी जी आहे ती यातल्या बऱ्याचशा स्किल्स तुम्हाला ऑलरेडी येतात. आता इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये जे आज 60च्या पुढे आहेत किंवा 55च्या पुढे आहेत यांना तुम्ही कॉम्प्युटर कसा वापरायचा, ऑनलाईन पेमेंट्स कशा करायच्या, दिस यू कॅन ऍक्च्युअली गो अँड टीच देम. सो यू आर इन द बेटर सर्कमस्टन्सेस दॅन द ओल्ड जनरेशन. In the initial stage, Pawar sir had said ki sakaratmak taan ani nakaratmak. So use stress versus distress. Use stress is a positive stress, whereas distress is a negative stress. Now, what makes stress positive or negative factor lies with how effectively the person is experiencing the stress, is able to manage it. उदाहरणतः सरांचंच उदाहरण त्यांनी दिलं ते घेतलं तर परीक्षा जवळ आल्यावर तुम्ही अभ्यास करता, सरांनी त्याला सकारात्मक ताणतणाव म्हटलं. पण जर मी असा विचार केला की मला नाहीच आता शिकायचंय, मला नाहीच ते जमणार आहे आणि मग मी तरी पण अभ्यासाचा प्रयत्न करतो, तर इट विल बिकम अ डिस्ट्रेस. सो हाऊ यू आर थिंकिंग अबाउट अ सिच्युएशन, हाऊ यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट डिसाइड्स वेदर इट्स अ यू स्ट्रेस or a distress. Whenever stress comes, you will have following symptoms. आणि तुम्ही म्हणाल मला काहीही स्ट्रेस नाही आहे, असं होऊच शकत नाही. माझ्या मते तर प्रत्येकाला स्ट्रेस आहे, प्रत्येकाला, आजकालच्या जगात प्रत्येकाला आहे. कारण आपण अतिशय बदलत चाललोय आणि त्याच्यात आपल्याला जे करोना सारख्या ज्या गोष्टी आल्या, आता कोविड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे तर प्रचंड स्ट्रेस आहे. इमोशनल इलनेसेस येतात, डिप्रेशन, एन्झायटी. फिजिकल इलनेसेस येतात, यू गेट अल्सर, हार्ट अटॅक, hypertension, alcohol abuse, and social and professional consequences also happen. Eustress or the positive stress occurs when your level of stress is high enough to motivate you to move into action and get the things accomplished. This is most important. If you are moving into action to get the things accomplished, then it is eustress. Your performance goes at the peak. But if you are not moving at the this, then you go down and you are in a distress. Significant signs of stress, as we have seen, that physical, emotional, mental, and behavioral signs. If it's a positive stress, it helps you to enable concentration more, your performance increases, you become more energized to do the actions. But if it is a negative stress, you lose your motivation, you reduce your effectiveness, and there are physical, mental, and behavioral problems. Now, these are short-term stress. Very nice picture, I picked it from the net. It's a very short-term stress, and whenever there is a very short-term stress, you have problems of flight or fight, and this acute stress usually is for a short time. Say for example, yesterday we were trying to do this Microsoft Team, because I was not aware of Microsoft Team. All my other meetings goes on Zoom. So it was a short-term stress. It was for a short term. It was a meeting deadline and we wanted to be successful for today's talk. Or a minor accident or overexertion or increased physical activity, searching something that you have misplaced. आपल्या कुठल्या तरी गोष्टी हरवल्यात आणि आपण ते शोधत असतो. This is a short-term stress. And even this short-term stress creates problems like डोकं दुखायला लागतं, पाठ दुखते, पोट बिघडतं, there is a rapid धडधड heart, muscle aches or body pain. And when it goes to long-term stress, it's a worst case scenario. आणि long-term stress ची गंमत अशी आहे की many people don't understand that they are in stress. They take the medicines, they take the measures, but they don't try to reduce or remove the cause of stress. So chronic stress is the most serious type. It's a prolonged stress that exists for weeks, months, and even years. Now, this stress may be due to poverty, broken or stressed families, marriages, chronic illness, successive failures in life. People suffering from this type of stress get used to it and may even not realize that they are in chronic stress, and this is very harmful to their health. So all stress are not equal. There is a single level of stress that is optimal for people. Some are more sensitive owing to experiences in childhood. एकच गोष्ट असते, पण काही लोकांना त्याचा प्रचंड स्ट्रेस येतो. फॉर एक्झाम्पल, मला जर लोकल ट्रेनने मुंबईत प्रवास करायचा असेल तर प्रचंड स्ट्रेस येतो, बिकॉज आय एम नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय लोकल ट्रेन.
देवाच्या कृपेने I used to stay in Dadar, I used to work in Dadar, I used to walk down to college, I used to at the most go by a cab. So somebody who is every day traveling from Dombivli or Kalyan or Thana would be never have a problem of getting a stress by going by train. But if I have to go by a train, by local train, I would get severe stress. So that also depends upon what experiences you have in childhood. Also, stress affects us differently. Some people have tension, anxiety, nervousness, worry, or fear of unknown and things which we cannot control. Can you imagine such a situation when you get tremendous tension, anxiety, worry, whatever? सध्या लोकांना हा या टाईपचा स्ट्रेस खूप आहे, कारण त्यांना असं वाटतं त्यांना कोविड लागणार आहे आणि मग ते एकटेच मरणार आहेत आणि मग कोण त्यांना बघायला पण येणार नाही वगैरे वगैरे. So we have to therefore remove not only our stress पण आपले नियर आणि डिअर असतील त्यांचा पण स्ट्रेस काढणं महत्वाचं आहे. काही लोकांना there would be natural physical or emotional reaction to a challenge. काही लोक स्ट्रेस मध्ये हसत सुटतात, काही लोक गात सुटतात. ना फॉर एक्झाम्पल आता इथे या कार्टून मधला माणूस रॉक अँड रोल म्युझिक गातोय मोठमोठ्याने. ओके, असा कोणतरी मोठ्याने ढिंचाक 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 म्युझिक लावला तर माझ्या अरक्याला त्याचा पण स्ट्रेस येऊ शकतो. सो एव्हरीबडीज परसेप्शन ऑफ स्ट्रेस इज डिफरंट. नाव what is the pathway of a stress and disease? Now in actually speaking little physiological point of view, stress येण्याचं जे सगळं कारण आहे तो आपला हा सेरेब्रम, मेंदू मधला 85% of the part of the brain, it thinks, and very close to this brain there is a pituitary gland located at the floor of the brain, and this pituitary in turn is controlling all other endocrine glands present in the body. So whenever there is a imagination and thoughts and whatever stress, your cerebrum gives wrong messages to pituitary, and pituitary then gives wrong messages to other endocrine glands in the body, as a result of which there are a lot of diseases. For example, adrenal gland ज्या वेळेला जोरात काम करायला लागते, तुम्हाला चिडचिड होते, तुम्ही रागवता, तुमचे कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेशन्स एक्सेसिव्हली सिक्रेट होतात. मुंबईत राहणाऱ्यांचे सगळ्यांचे ॲड्रिनल ग्लँड्स हायर लेवलला काम करत असतात असं माझा हायपोथेसिस आहे. त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे आय वॉज स्टेइंग इन अ वन स्मॉल प्लेस इन गुजरात इन वेरावळ. मी एका रिक्षात बसले होते, मी आणि माझा छोटा मुलगा होता. तेव्हा दुसरी एक रिक्षा येऊन जोरात आपटली आमच्या रिक्षावर. चांगलाच ऍक्सिडेंट झाला, नशिबाने आम्हाला काही लागलं नाही. I was expecting, because I was born and brought up in Mumbai, I was expecting की आता मोठी मारामारी होणार, अबकड ई शिव्या होणार, भकारात्मक शिव्या होणार, मग कोणतरी कोणाची कॉलर धरणार, मारामारी होणार आणि काहीतरी होणार. म्हणून माझ्या मुलाला म्हटलं चल चल जाऊया आपण इथनं. तर तो रिक्षाचा ड्रायव्हर म्हणाला क्या बेन क्या थई गयो, बैठो ना, बसो बैसो बैसो. म्हटलं अरे तुझी रिक्षा आपटली, कुछ नाही होगा. मग तो दुसरा आला, ह्यानी त्याची रिक्षा बघितली, त्यांनी ह्याची रिक्षा बघितली, दोघांनी एकमेकांच्याकडे हसून बघितलं आणि म्हणाले गर्दीच्या रस्त्यात असं कधीतरी होणारच, आणि दोघंही आपापल्या मार्गाने चालायला लागले. मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हटलं हाऊ इज दिस, म्हटलं ओळखीचा होता का तो तुझ्या? तो म्हणाला नाही. म्हटलं तू एवढ्या शांतपणे हा सगळा प्रसंग कसा घेतला? तो म्हणाला चिडून काय होणार आहे. दॅट टाइम आय रिअलाइज इन मुंबई वी आर सो मच एक्सेसिव्हली स्ट्रेस्ड की असा प्रसंग मुंबईत आला असता तर नक्कीच एक मारामारी झाली असती. साध्या अनेक प्रसंग तुम्हाला असे दिसतात. आगगाडीमध्ये सुद्धा कोणाचा तरी पाय कोणाच्या तरी पायावर पडतो आणि मग एक भांडण होतं की गर्दी आहे, पाय पडणारच. अशी संत प्रवृत्ती आपल्यात नाही, बिकॉज ऑफ दिस relation between pituitary causing problem to adrenal glands, and as a result of which you get all of these problems, that there are appetite changes, eating disorders, increased intake of alcohol, increased smoking, restlessness, fidgeting, nail biting, hypochondria. Hypochondria म्हणजे मला सगळ्या प्रकारचे रोग लागले आहेत असा विचार करत राहणं. Your personal hygiene and appearance also deteriorates. Then also it causes problems of immune system, asthma, diabetes, cardiovascular diseases, digestive disorders, ulcers, psoriasis, headache, migraines, premenstrual syndrome, depressions. याच्यात सगळ्यात मोठा रोग लिहायचा राहिला, that is hypertension, high BP,
स्ट्रेसनी बीपी इतकं वाढतं आणि विशेषतः तुमच्या आयुष्याच्या ठराविक वयात जर तुम्हाला जास्त स्ट्रेस असेल तर इट क्रिएट्स हॅवॉक इन युअर बॉडी आणि मग येऊ नये त्यांना हार्ट अटॅक येतात. बायकांना युजली हार्ट अटॅक येत नाहीत, त्या हार्ट अटॅक देतात, पण पुरुषांना हार्ट अटॅक येतात बिकॉज हार्ट कंटिन्युअसली इज एक्सपोज्ड इन द स्ट्रेस. सो हाऊ टू ओव्हरकम दिस स्ट्रेस? So it's very common, stress is very common, and use stress in positive way, limit, not eliminate stress, but limit it. Use it to improve your performance, so you learn some coping skills. First, make a time management, make a list what must be done, what should be done, what would you like to do, cut out on time wasting, learn to drop unimportant activities, say no or delegate. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे की आयुष्यात सगळ्या गोष्टी एकदा गेलेल्या परत येऊ शकतात, पण वेळ कधीही येत नाही. प्रत्येक मिनिट, आज 7 जूनचे आता जे काय 5:05 झाले आहेत ते आयुष्यात परत कधीही येणार नाही आहेत. 7 जून 2020चे 5 वाजलेले परत कधीही येणार नाहीत. सो यूज एव्हरी मिनिट कन्स्ट्रक्टिव्हली, दॅट विल ऑटोमॅटिकली रिड्यूस युअर लॉट ऑफ स्ट्रेस. 50 गोष्टी ज्यावेळेला करायच्या असतात तेव्हा कागदावर त्या लिहिणं आणि प्रत्येकाला टाइम ॲसेस करणं हे महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आणि इथे ज्या मुली श्रोते असतील त्यांचा खूप वेळ आरशासमोर आणि केस विंचरण्यात वगैरे जात असेल तर ऑटोमॅटिकली दे विल रिड्यूस दिस टाइम अ लॉट. सो प्लॅन युअर डे, सेट अचिवेबल गोल्स, डोंट वेस्ट टाइम मेकिंग एक्सक्युजेस फॉर नॉट डुईंग समथिंग. Then you do ventilation. So problem shared is a problem halved. So try to find out someone to whom you can ventilate. Usually counselors जे असतात ते तुम्हाला हेल्प करतात या बाबतीत. अतिशय चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल किंवा आई वडील असतील चांगले मित्र किंवा मैत्रीण, तर यू कॅन टॉक टू देम अँड ट्राय टू फाइंड आउट सोल्युशन, व्हेंटिलेट इट. आणि कोणीच नसेल आयुष्यात तर डायरी लिहा किंवा नोट्स लिहा. That will help you to vent out your feelings. दुसरा महत्वाचा गोष्ट आहे स्ट्रेस कमी करणं म्हणजे विनोद बुद्धी, ह्युमर. सो इफ देर इज अ स्ट्रेस, it reduces and it applies at home and work and relieves muscular tension. It improves breathing. It pumps endorphins. जसं पिट्युटरी मधनं ॲड्रिनालिन म्हणजे पिट्युटरी मधनं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ॲड्रिनलला ग्लँडला जाऊन सगळे व्हाईट हॉर्मोन सिक्रेट करतात ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. त्याच्या उलट ज्यावेळेला तुम्ही खूप हसता, विनोद करता किंवा एक्सरसाइज करता तेव्हा एंडॉर्फिन सिक्रेट होतात अँड दे ब्रिंग्स अबाउट they are natural painkillers and they reduce your stress a lot. Then do diversion and distraction. So take time out, get away from things that bother you. Though it doesn't solve the problem, it reduces stress level. It will help you to calm down and think logically. Okay, so काही लोक तुमच्या आयुष्यातली अतिशय तुम्हाला त्रासदायक असतील तर त्यांना सुधारत बसण्याच्या प्रयत्नात तुमचा जास्त स्ट्रेस वाढेल. अशा वेळेला उत्तम म्हणजे त्यांच्या आयुष्यातनं तुम्ही लांब निघून जाणं. That will automatically reduce your stress. So what is the plan to bring this? So practice time management, learn relaxation exercises, rehearse and practice situations, learn practical coping skills, decrease negative self-talk. हे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक जण ज्यावेळेला शांत असतो तेव्हा सतत स्वतःवर टीका करत असतो आणि एवढी टीका कोणीच दुसरा त्याच्यावर करत नाही. नेगेटिव्ह सेल्फ टॉक जो असतो की मी अशीच आहे, मी असाच आहे, मला हे जमणारच नाही, माझं असंच आहे, तसंच आहे. सो दिस नेगेटिव्ह सेल्फ टॉक यू हॅव टू स्टॉप इट और ॲटलिस्ट डिक्रीज इट अँड यू देन लर्न टू फील गुड विथ वर्केबल रिझल्ट. आपण जे मिळवू इच्छितोय, जे मिळवतो ते मिळाल्यानंतर यू विल फील गुड अँड डोंट बी परफेक्शनिस्ट. सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या पाहिजेत ह्याचा सुद्धा स्ट्रेस येतो. सो फॉर दॅट यू बिल्ड अ नेटवर्क ऑफ फ्रेंड्स. पण हे फ्रेंड्स पारखून घ्या. पियर प्रेशर हा मुद्दा असा आहे की तुम्हाला ते खूप मदत करून वर पण काढतील, नाही तर तुम्हाला साफ खड्ड्यात पण घालणारे मित्र भेटू शकतात. सो यू हॅव टू व्हेरी केअरफुली चूज द फ्रेंड्स. सो दीज आर सर्टन जस्ट टिप्स. Be prepared for unexpected problems such as traffic, lost pet, or a family emergency. Prioritize. Take control of your to-do list by deciding what's really most important on your list. Write down the feelings of sadness, frustration, or anger.
to get a clear perspective of your emotion. आपल्याला कसला राग येतोय, कसला वैताग येतोय हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. ते जर तुम्ही लिहून काढलं तर it will automatically help you to understand your emotions better. Enjoy life simple pleasures like full flowers. आपण एखादं फूल सुंदर फुललेलं असतं त्याला बघण्यासाठी सुद्धा वेळ देत नाही. त्या नुसतं फुलाला बघितलं तरी आपला स्ट्रेस कमी होतो. Dancing, music, social outings will help you to reduce your stress. Share your talents to better the lives of others as well as your sense of well-being. हे जर करताना जर काहीतरी तुमच्या लक्षात आलं की you can do something good for others, so that is the factor of empathy, then it will be useful. This is not for you but for your teachers who are here in this particular webinar. What they should do, they gather the data. कोणाला काय काय प्रॉब्लेम्स असतील याचा डेटा त्याच वेळा गॅदर होईल जेव्हा यू हॅव अ काउन्सिलिंग सेंटर. प्रोव्हाइड रॅपिड ॲक्सेस टू केअर, ऑफर एज्युकेशन अँड आउटरीच, इन्व्हॉल्व स्टुडंट्स, कोऑर्डिनेट केअर, बी अवेअर ऑफ कम्युनिटी रिसोर्सेस अँड अंडरस्टँड युअर लिमिट्स. आय थिंक बाय ऑर्गनायझिंग दिस वेबिनार, कॉलेज is doing something for you all regarding this. And also there should be wellness activities done at college. So principal should think of starting a wellness center on campus where a focus will be on eat, sleep, exercise, engage students in community study, breaks, hikes, massage, teach yoga, sleep hygiene, relaxation responses as part of leading balanced life, and have annual wellness or caring events or maximize academic potential to minimize the strain. Student wellness reports can be done further by this wellness center. I forgot to make thank you slide because I don't want to say thank you and end the talk here, but I would like to help you further as far as this Zoom or whatever Microsoft team is there. I was part of Kirti College. Kirti College has provided me with my roji roti for 30 years and I have got beautiful children from Kirti College who are still eka haket ti muलं येतात कधीही, and I have got such a great human resource which I have got it from Kirti in form of my students. So I would further be connected to you. Right in the first slide my email address was there. You can connect me on email. And all the best. Wishing you all the good. Yes. That's all. Yes. Thank धन्यवाद you. मॅडम. धन्यवाद. मला वाटतं 4 ते 6:15. हॅलो. हा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कीर्ती कॉलेजशी आणि तुमचा संबंध हा जुना आहे, त्याबद्दल काही गमत नाहीये. आणि तुम्ही क्लायमेट रिअलिटी या प्रोजेक्टशी संबंधित आहात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या लेवलला. ज्यावेळी हे वेबिनार घ्यायचं ठरलं त्यावेळी काही आम्ही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर जवळजवळ 100च्या वरती विद्यार्थ्यांनी या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून मॅडम काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. हा. तर एक 8-10 प्रश्न आहेत. खरं बघूया आपण किती वेळ मिळतो त्याप्रमाणे घेऊया. पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी घटना घडते आणि काही विद्यार्थी किंवा काही शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, समाजातील लोक असतील, एखाद्या घटनेबद्दल खूप विचार करतात. सो हाऊ वन कॅन स्टॉप द ओव्हर थिंकिंग. एखाद्या घटनेबद्दल जास्त विचार करतात आणि जास्त विचार केल्यामुळे स्ट्रेस येतो. तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? ओव्हर टू यू मॅडम. एखादी घटना घडते तेव्हा आपण कोणकोणत्या पद्धतीचे विचार करतोय ते जर लिहून काढावेत. ते विचारातनं काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काही होऊ शकत असेल, समस्येचं निराकरण, तर ते उपाय बघावेत. आणि ती घटना जी घडलेली आहे त्याचे जे काही रिपरकेशन्स आहेत, त्याच्यात जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करावं. मग मला वाटतं स्ट्रेस कमी होईल. आणि काही घटना आपल्या हाताच्या पलीकडे असतात, पण त्यावेळेला आपण निदान ही घटना का घडली आणि परत अशा घटना घडू नयेत फ्युचरमध्ये ह्याचा विचार करणं हा आस्पेक्ट होऊ शकतो. म्हणजे काही लोक लगेच विसरतात, काही लोक त्याच घटनेवरती बराच वेळ विचार करतात, बरोबर ना? त्यांना ते जास्त त्रास झाल्यासारखं वाटतं. स्वभावाची सेन्सिटिव्हिटी आहे. ओके.
काही स्वभाव हा लोक खूप- निबर कातडीचेच असतात, त्यांना परिणामच काय होत फरक नाही. पडत नाही, फरक नाही पडत. काही ओके, अतिशय सेन्सिटिव्ह असतात. पुढचा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलाय आपला की हाऊ टू स्टेबल अवर गोल्स विदाउट स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस न घेता तुम्ही जे आता विषय मांडले की गोल सेटिंग अँड स्ट्रेस मॅनेजमेंट, बरोबर ना? स्ट्रेस न घेता जो मी गोल ठरवलेला आहे तो कसा मी साध्य करावा. येस मॅडम. मी सुरुवातीलाच म्हटलं की आपला जो गोल आहे तो आपल्याला मोटिवेट करणारा असेल तरच तो गोल निवडावा. जो गोल आपण निवडतोय आणि त्याच्यामुळे स्ट्रेस येतोय तर तो गोल आपला नाहीच. त्यामुळे आपला गोल कोणता आहे हे बरोबर निवडणं महत्वाचं आहे. कारण एखाद्या गोलचा स्ट्रेस येत असेल तर त्या डिरेक्शन मध्ये तो माणूस जाऊच शकणार नाही. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस करून सेल्फ अनालिसिस स्वतःचा शांतपणे केला पाहिजे. आणि सेल्फ अनालिसिस एकदम सोपं असतं करणं. त्याची मेथड अशी आहे की आतापर्यंत 15-16 वर्षात काय काय घटना आपल्या आयुष्यात घडल्या, शाळेत आपल्याला कोणते विषय आवडत होते, आपल्याला कशावरनं मार पडला किंवा आपलं कशावरनं कौतुक झालं, आपल्याला काय करताना मनाला खूप छान वाटतंय आणि काय करताना मला पनिशमेंट दिली आहे असं वाटतंय, हे सगळे मुद्दे जर मनात लक्षात घेतले तर त्या गोष्टीत मी चांगला आहे किंवा मी चांगली आहे हे लक्षात येतं. सो वी हॅव टू डू दॅट अँड सेट द गोल्स. म्हणजे प्रत्येकाने आपली क्षमता ओळखावी. असं एक म्हटलं तर वावगं ठरणार नाही की माझी कॅपॅसिटी काय आहे. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की मला तर प्राईम मिनिस्टर नाही होता येणार, बरोबर ना? म्हणजे ते उदाहरण लागू पडतं खरं की माझी क्षमता काय आणि त्याप्रमाणे मी गोल सेटिंग करून केलं तर मला स्ट्रेस नाही डिपार्टमेंट सांभाळता आलं नाही तर देश काय सांभाळता. डिपार्टमेंट काय, तुम्ही आता एक संस्था सांभाळताय मॅडम असं. पुढे खरं तुमच्याच विषयाचा विद्यार्थी आहे, झुऑलॉजीचा विद्यार्थी आहे आणि त्याने असं विचारलं की त्याला एक तर रिसर्च त्या विषयात करायचंय, नुसतं रिसर्च नाही तर परदेशात जाऊन झुऑलॉजीमध्ये कसं मला शिकता येईल त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करू शकाल तुम्ही? कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवला तेव्हा तो झुऑलॉजीचे तुम्ही आहात त्याचा बायोडेटा थोडा होताच खरं, त्यामुळे त्याला अनुसरून त्यांनी प्रश्न विचारलेला दिसतोय, रिसर्च आणि अब्रॉड एज्युकेशन. येस मॅडम. रिसर्च अब्रॉडला जायचं तर 16 वर्ष भारतात शिक्षण झालं पाहिजे, म्हणजे MSc पार्ट 1 पर्यंत तरी मिनिमम. आणि त्याच्यानंतर त्याला परदेशात बायोलॉजिकल सब्जेक्टसाठी खूप जास्त प्रमाणात स्कॉलरशिप्स आहेत. त्या इंजिनिअरिंग मधल्या लोकांपेक्षा सुद्धा जास्त रकमेच्या मिळतात कारण बायोलॉजी खूप फ्लरिशिंग आहे. पण त्यासाठी त्याला अभ्यासात खूप लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला टोफिल आणि GRE द्यावी लागेल जर अमेरिकेत जायचं असेल तर, आणि जर युकेच्या कुठल्याही देशात जायचं असेल तर त्याला IELTS द्यावी लागेल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड झुऑलॉजीसाठी जास्त चांगले आहेत, पण त्याच्यासाठी त्याचं जे फाउंडेशन आहे ते चांगलं झालं पाहिजे, विषयाचं एक्सेसिव्ह नॉलेज वगैरे त्यांनी हे केलं पाहिजे. आणि ही जी आपली अनेक तरुण मुलं सध्या कीर्तीमधलीच अनेक ठिकाणी रिसर्च ह्याच्यावर आहेत, तर त्यांना एकदा बोलवून या मुलांना भेटवा. विशाल भावे आहे, वर्धन पाटणकर आहे, ही सगळी मॅनेजरल पोझिशनवर गेलेली मुलं आहेत आणि रिसर्च मधली आहेत. So zoology department can organize one program like this. व्हेरी गुड. नक्कीच आपण बोलूया खरं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट करता येईल. पुढे असं एक विचारलं विद्यार्थ्यांनी की आय गेट टू मच कन्फ्युजन अबाउट व्हॉट शुड आय डू. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे म्हणलात की 11वी-12वीचं वय असेल किंवा अगदी डिग्री कॉलेजला आले तरी सुद्धा, आणि पूर्वी जो तुम्ही म्हणला ते विचार की अगदी 50 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी आपल्याला असं काय गोल सेटिंग नव्हतं की मला पुढे काय करायचं आहे ते नव्हतं, पण अलीकडची मुलं नक्कीच गोल सेटिंग करत असतात. पण तरी काही विद्यार्थी कन्फ्युजन स्टेजमध्ये असतात. तर जे विद्यार्थी कन्फ्युजन स्टेजमध्ये आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल मॅडम? एक कागद घ्यायचा, मोठा फुलस्केप पेपर, त्याचे 2 भाग पाडायचे. एका बाजूला लिहायचं मला काय करायला आवडतं आणि एका बाजूला लिहायचं मला काय करायला अजिबात आवडत नाही. सरळ लिहून काढायचे मुद्दे. आणि मग कन्फ्युजन का होतंय, कोणत्या मुद्द्यामुळे, हे जर तो डिस्कस त्यांनी केलं काउन्सिलरशी तरी क्लिअर होऊ शकेल. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की मुलांना शॉर्ट, म्हणजे या मुलाचं नाही मी म्हणत आहे, जनरल, की शॉर्टकट मध्ये खूप श्रीमंत व्हायचं असतं, खूप पैसे हवेत आणि 2 वर्षात, असं काही होता येत नाही. असा विचार केला की मग ते कन्फ्युजन डोक्यात व्हायला लागतं. तर त्यामुळे कुठलीही गोल करताना मला काय गोष्टी आवडतात आणि काय गोष्टी आवडत नाही याचं त्यांनी असा एका कागदावर लिहून काढलं तरी ते त्याला कन्फ्युजन कमी होईल त्याचं. दुसरा आता एक लगेच प्रश्न आलाय, तो लगेच मी विचारतो. खरं आता जी कोविड सिच्युएशन आहे त्या कोविड सिच्युएशन मध्ये जे वेगळे स्ट्रेस आहेत त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? आता जवळजवळ 100च्या वरती विद्यार्थी आहेत आणि हे सगळे जवळजवळ 3 महिने नाही म्हटलं तरी घरी आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 3 तास सुद्धा घरामध्ये थांबणं विद्यार्थ्यांना अवघड असतं, पण आता 3 महिने ते घरात आहेत आणि मग ह्या सिच्युएशन मध्ये काय स्ट्रेस आलेला आहे त्याबद्दल काय सांगू शकाल?
येस मॅम. पहिलं तर त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, बाहेर जाताना पाहिजे, मास्क लावा, सॅनिटायझर वगैरे ते सगळं केलं पाहिजे. आणि हा एवढा मोकळा वेळ मिळालाय आणि त्यांना ऑनलाईन ऍक्सेस आहे, तर त्यांनी एखादा प्रोजेक्ट केल्यासारखा त्यांच्या विषयातलं एक्स्ट्रा नॉलेज वाचून काढावं, त्याचे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट करावे. पुढचं गोल सेटिंग किंवा हे करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. इतर अनेक स्किल्स त्यांना शिकता येतील. स्वयंपाक शिकून घ्यावा, कारण प्रत्येकाला तो आला पाहिजे. तिथे पुरुष आणि स्त्री हा भेदभाव असता कामा नये. ज्याला खायला लागतं त्याला ते आलं पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. हा, त्यांना स्ट्रेस एका गोष्टीचा येत असेल जास्त त्या मुलांना, की परीक्षा होणार आहेत की नाही. तर परीक्षा व्हायलाच पाहिजेत आणि परीक्षा होणार आहेत की नाही ह्याचा स्ट्रेस मुलांनी नाही घ्यायचा, तो स्ट्रेस टीचरनी घ्यायचा आहे. आणि परीक्षा घेतल्याच नाही तरी सरसकट पास केलं तर तेही चुकीचं आहे. कारण उद्या 2025 मध्ये तुम्हाला विचारलं तुम्ही कोणत्या वर्षाचे ग्रॅज्युएट आहात, तर मी 2020 मधला ग्रॅज्युएट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कदाचित प्रिफर केलं जाणार नाही जॉब मार्केटमध्ये. त्यामुळे परीक्षा व्हायलाच पाहिजेत आणि त्याचा स्ट्रेस घ्यायचा. जेव्हा परीक्षा होईल तेव्हा बघू, तोपर्यंत आपली प्रिपरेशन परीक्षेची चालू ठेवावी घरी त्यांनी. बरोबर. धन्यवाद मॅडम. पुढचं एक असं विचारलं की हाऊ टू अंडरस्टँड अँड मॅनेज द स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस आहे हे समजणं आणि तो मॅनेज करणं. त्याची बरीच उत्तरं तुम्ही दिलेली आहेत खरं. पण हे जे प्रश्न आहेत मॅडम ते खरं हे लेक्चर होण्यापूर्वी आलेले प्रश्न आहेत आणि म्हणून त्याची उत्तरं आलेली आहेत. पण तरी सुद्धा हाऊ टू अंडरस्टँड म्हणजे कसं समजावं की आता मला स्ट्रेस आहे, काही शरीरावरती होणारे परिणाम. सर्वात साधी गोष्ट आहे म्हणजे सारखे चिडचिड करणारी जी माणसं असतात त्यांना स्ट्रेस असतोच. त्यांना हसू येत नाही, त्यांना स्ट्रेस असतो. सारखे असे वैतागले किंवा विचारत बसल्यासारखे असतात त्यांना स्ट्रेस असतो. जी मुलं आहेत ज्यांच्या आई वडिलांबरोबर सारखे भांडणं होतात आणि आयांना हल्ली बऱ्याच स्ट्रेस असतो, बऱ्याचशा आया कटकट करत असतात, तर हे दिसूनच येतात. ज्यांना स्ट्रेस आहे ते पटकन ओळखून येतात लोक. आणि मग त्याच्या पलीकडे शारीरिक काय 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 व्हायला लागतं. घाम फुटतोय, धडधडतंय, धाप लागते, भूक लागत नाही किंवा अतिभूक लागते, ही सगळी लक्षणं आहेत स्ट्रेसची. व्हेरी गुड मॅडम. पुढे असं विचारलं की ह्या लॉकडाऊन पिरियडमध्येच आता जे कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रेस येऊ शकतात खरं, म्हणजे व्हॉट टाइप ऑफ स्ट्रेस कॅन अ पर्सन गेट इन दिस लॉकडाऊन पिरियड ऍक्च्युअली? इट डिपेंड्स ऑन द पर्सन कसला स्ट्रेस घ्यायचा ते. अच्छा. कारण आता बघा, मी पण आता गेले कित्येक महिने इथे आहे. मी बाबूराव अर्नाळकर वाचायला सुरुवात केली आहे. आता बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा लहानपणी चोरून वाचल्या होत्या, कारण तेव्हा घरी त्या वाचायच्या नाहीत. म्हणजे आता हा स्ट्रेस येऊ नये म्हणून स्ट्रेस सॉल्व्हिंगचं एक टेक्निक की बाबूराव अर्नाळकरांचा समग्र खंड मला मिळाला रहस्य कथांचा. सो ट्राय टू डू समथिंग. स्ट्रेस घ्यायचा कशाला? अरे तुम्ही स्ट्रेस घेऊन तो काय करोना आपोआप जाणार आहे का? तो आलाय तो येऊन दे, त्याला बघून घ्या, त्याच्याकडनं इन्फेक्ट होऊन घेऊ नका. आणि स्ट्रेस येऊ नये म्हणून अनेक गोष्टी घरातल्या घरात करता येणार काय आहेत त्या कराव्यात. ओके. पुढे एक प्रश्न त्यांनी तर तुम्ही रिसोर्स पर्सनलाच विचारला की तुम्हाला जेव्हा स्ट्रेस येतो तो त्याचं उत्तर तुम्ही आता दिलं, असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. पण ज्यावेळी तुम्हाला स्ट्रेस येतो तेव्हा तुम्ही नक्की कोणकोणती ऍक्टिव्हिटी करता, असं एक तुम्हाला उद्देशून प्रश्न विचारलेला आहे. मी गाते. अच्छा. बाबूराव अर्नाळकर वाचते. आणि खूप त्रास देणारी व्यक्ती आसपास असतील तर त्यांच्यापासून लांब पळते. सगळ्यात सोपा मार्ग. ओके. पुढे जाऊ का? पुढे एक प्रश्न आहे अजून. नंदिनी मॅडम आवाज येतोय? ओके. हा, पुढे असं म्हटलं की हाऊ टू स्टिक विथ आवर गोल. म्हणजे आपण गोल जेव्हा उद्दिष्ट आपण ठरवतो, तुम्ही म्हटलं की ठरवत असताना काय काय केलं पाहिजे वगैरे सगळं सविस्तर सांगितलं, परंतु त्याची राहणं, चिकटून राहणं हे कसं शक्य असू शकतं का? नक्कीच शक्य असू शकतं. एखाद्याने असं ठाम ठरवलं की मला अमकं, मी जे वर्धन पाटणकरचं उदाहरण दिलं की त्यांनी ठरवलंच होतं, त्याला दुसरं काही करायचंच नव्हतं. ते करत असताना त्यांनी विचार केला असता मी बँकेत कारकून होतो, तर मग तो स्टिक राहू शकला नसता. जर ज्यावेळेला तुम्ही टोटली मोटिवेट होता तेव्हा तुमचं गोल हलतच नाही, ते राहतच नेहमी. अच्छा. ओके. झाले 5:30 झाले. नाही, प्रश्नही मी पाहत होतो काय आहेत का एखादा, पण खरंच मला आवडेल किती वेळ तुम्ही विचारा, पण म्हणजे तुमचं टाइम फ्रेम, मुलं पकली असतील 1.5 तास ऐकायचं.
अगदी पकलेत की नाही ते चेहरे दिसत नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम आहे. खरं चेहऱ्यावरती तेच आपण ना. जसं चेहरे वाचतो तसं चेहरे दिसत नाहीत त्यामुळे हे नाही. परंतु नक्कीच मला वाटतं विद्यार्थ्यांनी एन्जॉय केलेलं दिसतंय. खरं ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर नाही लक्षात येतं. यानंतर हे नाही मॅडम, हाऊ टू गेट द पर्सनल काउन्सिलिंग फ्रॉम यू मॅम? वन मोर क्वेश्चन जस्ट नाउ. हाऊ टू गेट पर्सनल काउन्सिलिंग फ्रॉम यू? येस. कीर्तीत बोलवा मला लॉकडाऊन संपलं की. नाही, कीर्ती तुमचं नेहमीच वेलकम आहे. कधी या वॉकिंग डिस्टन्स आहे त्यामुळे तो मुद्दा नाहीच आहे. आणि काय सिव्हिअर पण- हे असेल तर यू कॅन मेल मी. म्हणजे सिव्हिअर अच्छा. प्रॉब्लेम असेल तर आय एम गिव्हिंग युअर माय ईमेल ॲड्रेस. ओके. त्यांना दिसत असेल तर दे कॅन कॉपी इट. फोन नंबर फक्त मी देत नाहीये कारण इकडे फोनची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे जरा. अच्छा. क्लिअर येत नाही आणि तो बऱ्याच वेळा माझा सायलेंट वर असतो त्यामुळे ती मुलं बिचारी फोन करतील आणि मी घेणार नाही त्यामुळे त्यांना अजून स्ट्रेस येईल. आणि माझा फोन चालू असला की घरातल्यांना स्ट्रेस येतो इथल्या. म्हणून अच्छा. ईमेलवर असलेलं बरं. मग त्या घरातल्या लोकांना समजा स्ट्रेस आला तर त्याचंही तुम्ही काउन्सिलिंग करत असाल ना मॅडम? हो, करावंच लागतं ना सतत. नाही का? आणि गेले काही दिवस सगळेच स्ट्रेसमध्ये आहेत. नाही, नक्कीच. आणि या कोविडमुळे तर जास्तच म्हणजे करोनामुळे जास्त स्ट्रेस हो. लेवल वाढते. ओके. तर मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे 5:30 झालेले आहेत. थांबूया आपण. खरोखरच बरं वाटलं मॅडम. आजचे तिसरं वेबिनार होतं आणि त्यामध्ये तुम्ही जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी फॅकल्टीसाठी केलेलं आहे ते खरंच योग्य प्रकारचंच म्हणेल. जास्त वेळ न घेता मी आपल्या व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सीमा पुरोहित मॅडमला विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करावं. ओव्हर टू डॉक्टर सीमा पुरोहित. ऍक्च्युली म्हणजे आता आभार कसे मानायचे याच्या दुविधेत मी आहे. आणि आभार मानताना म्हणजे कोणाचे आणि कसे मानायचे, कारण एक छान मैत्रीण आयुष्यात मिळाली आणि तिचे आभार कसे मानायचे हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. बट देन थँक्स नंदिनी की आम्ही म्हणजे स्मिता मॅडमनी तुला एक नुसतं विचारलं आणि तू लगेचच आम्हाला हो म्हटलंस. आणि यू हॅव टॉक्ड व्हेरी नाईसली की जे आजच्या जनरेशनला जे अतिशय चांगल्या पद्धतीने लागू आहे अशा ह्याच्यात यू हॅव स्टार्टेड विथ गोल सेटिंग. आणि पहिलाच बॅटिंग किंवा पहिला षटकार मारलास की असं सांगून की ड्रीम्स आर फ्री आणि गोल्स आर कॉस्टली. अगदी याच्यातच मला वाटतं पहिल्याच वाक्यात सगळं सार आलं. आय वॉज लिसनिंग व्हेरी केअरफुली आणि मला एकदम असं 15 वर्ष मागे मी गेले. यू हॅव रिअली मेंटेन्ड युअर क्वालिटीज टिल टुडे आणि मला खरंच आनंद झाला तुझा ऐकताना. यू हॅव स्टार्टेड विथ क्वालिटीज ऑफ सेटिंग गोल्स. नंतर 5 गोल्डन रूल्स सांगितलेस की कसे सेट गोल्स दॅट मोटिवेट्स यू आणि स्मार्ट गोल्स तुमचे कसे असावेत. देन सेट गोल्स इन रायटिंग, मेक अन ऍक्शन प्लॅन अँड स्टिक विथ इट. की इट्स अ ब्युटिफुल म्हणजे एखाद्या कविता वाचल्यासारखं मला वाटतंय. आणि मी म्हणजे चक्क नोट्स काढल्या. बऱ्याच दिवसांनी म्हटलं आपण नंदिनी मॅडमना ऐकतोय त्यामुळे मी चक्क नोट्स काढल्या आहेत. नंतर वर्क टुवर्ड्स युअर गोल अँड वर्क फॉर युअर गोल हे सांगता सांगता तू सांगितलंस. आणि अतिशय आपला एक हाताचा पंजा आहे, त्या पंजा हा आपल्याला कसा मार्गदर्शक ठरू शकतो हे सांगताना तू अगदी अंगठ्यापासून म्हणजे थंब, फर्स्ट फिंगर, सेकंड फिंगर, थर्ड आणि स्मॉलेस्ट फिंगर करंगळीपर्यंत आलीस. आणि सहजपणे इफेक्टिव्हनेस, कन्स्ट्रक्टिव्हनेस, रिस्पेक्ट टुवर्ड्स एव्हरीवन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि कॉन्ट्रीब्युशन याच्यावर तू बोललीस. फारच सुंदर झालं. सेकंड पार्ट वॉज डिवोटेड टू स्ट्रेस मॅनेजमेंट विच वॉज मच नीडेड. कारण आता कोविड-19 मुळे सगळेच थोडेसे स्ट्रेसमध्ये आहेत. अनसर्टन्टी मनात आहे, थोडीशी धाकधूक आहे, काय होणार आहे आपलं पुढे, पुढच्या 6 महिन्यात आपल्याला आपण नॉर्मल हे होणार आहे की नाही. आता आत्ताच आपण एक न्यू नॉर्मल हा एक नवीन शब्द अस्तित्वात आलाय की दिस इज द न्यू नॉर्मल विच वी आर गोइंग टू लिव्ह विथ इट. आणि स्ट्रेस असं सांगताना पण तू सांगितलंस की देर इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन
की ते कायमच लक्षात राहिलेलं आहे की प्रेशर शुड नॉट बी ग्रेटर दॅन द रिसोर्सेस, आणि ते आलं की तुम्हाला स्ट्रेस आला, आणि स्ट्रेस आला की मग तुम्हाला स्ट्रेस तर येणारच. स्ट्रेस न येणं हे आपल्या मानवी ह्याच्या हातात नाही, आणि त्यामुळे देर विल बी अ लाईफ मॅनेजमेंट स्किल्स विच यू हॅव टू प्रॅक्टिसाइज. यू स्ट्रेस म्हणजे काय, डिस्ट्रेस म्हणजे काय सांगितलंस, देन सिम्पटम्स फॉर स्ट्रेस पण सांगितलेस, आणि त्याच्यातनं पाथवेज बिटवीन स्ट्रेस अँड डिसीज हे थोडंसं एक कम्प्लिटनेससाठी. अँड देन बेस्ट वे टू कोप अप विथ स्ट्रेस सांगताना टाइम मॅनेजमेंट, व्हेंटिलेशन, ह्युमर, डायव्हर्शन अँड डिस्ट्रॅक्शन याच्यावरही तू बोललीस. ऍक्च्युली थँक्यू व्हेरी मच. माझ्या मते स्टुडंट्सनी प्रश्नही विचारले की, आणि त्यांना तुझं चक्क पर्सनल काउन्सिलिंगसाठी त्यांनी तुझा नंबर विचारला, याच्यातच आलं सगळं, आणि थँक्यू सो मच. So again, once again, I thank the Kirti College management, our CDC chairman, for starting this very activity called as Umed, the ray of hope. आणि ह्याच्या योगे तुझ्यासारखेच किंवा आम्हाला वेगवेगळे जे एक्सपर्ट्स इन द फील्ड आहेत त्यांना आम्हाला बोलवता येतं. अँड लेट दिस ऍक्टिव्हिटी कंटिन्यू फॉर एव्हर. आय थँक अवर प्रिन्सिपल डॉक्टर DV पवार. लास्ट मिनिट आम्ही त्यांना काहीतरी जबाबदारी देतो आणि सर बोला म्हणून बसवतो, अँड ही स्पीक्स व्हेरी नाईसली अँड ही ऑलवेज अडॉप्ट्स टू द सिच्युएशन. वी आर व्हेरी थँकफुल टू हिम. वी आर थँकफुल टू अवर काउन्सिलिंग सेल, आणि करिअर काउन्सिलिंग पण पुढे आणखीन येणारच आहे. सो स्टुडंट्स, विथ दिस आय थिंक एंड नोट, प्लीज वेट फॉर द नेक्स्ट वेबिनार. अतिशय उत्सुकतेने तुम्ही वाट बघा पुढच्याच वेबिनारची. असाच एक छान वक्ता आणि असाच एक छान टॉपिक तुमच्या भेटीला येणार आहे. सो प्लीज बी विथ अस. थँक्यू व्हेरी मच. आय डिक्लेअर दॅट दिस इव्हेंट. येस, थँक्यू. Thank you. It was pleasure to be here. Okay. Yes.